थँक्यू विकास दादा. मॅच अगदी रंगतदार होणार यात कोणती शंका नाहीये. पहिला चेंडू अगदी बुंद्यात पाहायला मिळाला. चांगल्या पद्धतीने केलेली सामन्याला प्रारंभ सुद्धा पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवरती संकेत पाहायला मिळतोय. आज अगदी बऱ्याचशा कालावधीनंतर संकेतने केलेला चांगला आणि बहरदार मारा सुद्धा आपण पाहिला. ही मॅच वंशरुद्राचे 11 थर्ड पार्टी अगेन्स्ट मराठा अरेबियन्स या दोन संघादरम्यान रंगताना दिसते. वंशरुद्रांचे 11 थर्ड पार्टी संघ प्रथम बॅटिंग करतायत. संकेत वेताळच्या गोलंदाजीवर येते मात्र हल्लाबोल करण्याचा प्रयत्न. ऑल अलॉंग द कार्पेट आपण पाहतोय. चेंडू खेळलेला आहे सीमारेषेच्या दिशेने आणि चेंडू फरार झाला सीमारेषेच्या पलीकडे. टिप कव्हर मधून आला एक शानदार चौकार बॅट्समन गणेशच्या बॅटमधून. दोन विकेटसाठी अमजद भाई यांच्याकडनं 500 रुपयांचा पारितोषिक आलेला आहे. हा चेंडू आपण पाहतो अगदी चांगला पाहायला मिळाला आणि तितकाच चांगला स्ट्रोक होता. अगदी जमिनीला घासून हा चेंडू खेळला होता आणि कव्हर सीझनला आपण पाहतोय क्षेत्ररक्षक आहे चेंडू फील्ड केला गेलाय. संकेत वेटाळकडनं चांगलं कमबॅक पाहायला मिळालं. दोन्ही संघ जर आपण पाहिले एक एक मॅच जिंकलेत. सो कॉन्फिडन्स लेवल दोन्ही संघांची आहे आणि जो संघ इथून चांगली कामगिरी करेल या मॅच मध्ये जो संघ उजवा ठरेल तो संघ डायरेक्ट क्वालिफाय होईल पुढल्या राऊंड मध्ये. सो ही जी मॅच असणार आहे ही जी लढत असणार आहे ही नॉकआउट राऊंड मध्ये क्वालिफाय होण्यासाठी आहे. त्यामुळे नो डाऊट दोन्ही संघांकडनं अगदी चांगल्या पद्धतीचे इफर्ट्स पाहायला मिळतील. चांगल्या पद्धतीच्या प्रयत्नांची पराकाष्ठा पाहायला मिळेल. हा चेंडू गणेशने खेळलाय डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. अजय चेंडू फील्ड करेपर्यंत सिंगल मात्र कंप्लीट केले. आज संकेत विटाळ मात्र अगदी चांगला फॉर्म मध्ये पाहायला मिळतोय. एक चौकार देऊन त्याने खेळलाय परंतु धावफलकावरती 6 धावा पाहायला मिळतात. अनुभवी खेळाडू महेश पाहायला मिळतोय. महेश तिरुंडेकरकडे जर पाहिलं ना त्याच्याकडे एक वेगळ्या पद्धतीचा क्लास आहे, एक वेगळं टेक्निक आहे, एक वेगळं टेम्परामेंट आहे आणि हा चेंडू सुद्धा आपण पाहतो अगदी बुंद्यात टाकलाय. अगदी जर आपण पाहिलं ना 40+ खेळाडू आहे पण रनिंग बिटवीन द विकेट मध्ये अगदी शार्प पाहायला मिळते. अगदी वेगात आपण पाहतोय महेश डेंजरला धाव होता परंतु ही धाव मात्र त्याने अगदी वेगात कंप्लीट केले आणि धावफलकावरती आता मात्र 7 धावा लागल्यात. 1 to go. शेवटचा चेंडू शिल्लक पहिल्या पॉवर प्लेच्या षटकातील. गणेशने मात्र आपण पाहतो या दरम्यान अगदी चांगला स्ट्रोक खेळलाय. चेंडू फरार झाला सीमारेषेच्या पलीकडे. 1 बाउन्स ओव्हर फॉर 4 रन्स. Yes lad has one command for team third party. आहे दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी मिडल इनिंग मध्ये यायचं आहे. ऋग्वेद मित 11 थर्ड लाठी आणि त्यांच्या अगेन्स्ट कार्तिक 11 भाल. ओव्हर नंबर 2 आणि प्रभुनाथ पाहायला मिळते दुसऱ्या ओव्हर मध्ये. एक दमदार गोलंदाजीसाठी हा गोलंदाज ओळखला जातो. पहिलं षटक अगदी जर आपण पाहिलं तर संमिश्र स्वरूपाचं पाहायला मिळालं दोन्ही संघांसाठी. एका षटकाच्या खेळानंतर पालटी संघाने जर आपण पाहिलं तर 11 धावा धावफलकावर लावल्यात. नेल्सन फिगर पाहायला मिळते आता स्कोअरबोर्ड वरती. अगदी चांगल्या पद्धतीने सुरुवात केली. महेश आणि गणेश मध्ये चांगल्या पद्धतीची पार्टनरशिप सुद्धा आपण पाहिली. प्रभुनाथला फेस करत असताना पहिला चेंडूवर अगदी अफलातून स्ट्रोक पाहायला मिळाला. महेशच्या बॅटमधनं चेंडू वेगाने ट्रॅव्हल करतो. या साइड डीप बॅकवर्ड पॉइंटमधनं आपण पाहतो चेंडू फरार झाला सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांचा आणि खणखणीत चौकार.
बॅटिंग जर आपण पाहिली ना, त्याच्याकडे एक वेगळ्या पद्धतीचा क्लास आहे आणि खऱ्या अर्थानं तो पॉवर देण्यापेक्षा टेक्निकने खेळणारा खेळाडू आहे आणि खऱ्या अर्थानं सर्कल क्लिअर करण्याचा प्रयत्न तो सातत्याने करताना दिसलाय. आज चेंडूवर सुद्धा आपण पाहतो अगदी त्याच टाईपचा फटका, परंतु यावेळी मागील क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक ठेवला होता. महेश दुसरी धाव खातोय आणि अगदी अफलातूनरित्या ही धाव कंप्लीट झाले. कमाल का म्हणावी लागेल ती महेश याची. अगदी या वयात सुद्धा तरुणाईला लाजवेल अशा पद्धतीने तो रनिंग करतोय. चांगल्या पद्धतीची रनिंग बिटवीन द विकेट, चांगला आय कॉन्टॅक्ट पाहायला मिळते. प्रीमियर लीग स्पर्धा म्हटली की तुमचं कॉम्बिनेशन अगदी महत्वपूर्ण असतं आणि हे कॉम्बिनेशन कुठेतरी वंश रुद्रांजली थर्ड पार्टी संघाचं जमलेलं पाहायला मिळते. गणेश आणि त्याचा साथीदार महेश मैदानावरती तुफानी बॅटिंग करतायत. हा चेंडू मात्र फुल टॉस होता. मिडाव प्रितनला क्षेत्ररक्षक आहे, त्यामुळे चेंडू मात्र आपण पाहतोय फील्ड करेपर्यंत धाव मात्र मिळत नाहीये. खूप वेळानंतर एक चांगला चेंडू जरूर पाहायला मिळाला, परंतु धाव फलकावरती तब्बल 17 धावा पाहायला मिळतात. वंश रुद्रांचे संघ अगदी चांगल्या पद्धतीने धाव संख्या जमा करताना पाहायला मिळतोय. राईट मोर द विकेट प्रभुना सज्ज स्लोवर वर आपण पाहतोय अगदी मिडावच्या डोक्यावरून खेळलाय. डीप मध्ये आपण पाहतोय लॉंगरला क्षेत्ररक्षक आहे ललित, तो चेंडू फील्ड करतोय आणि दोन्ही ही फलंदाज अगदी आरामात स्ट्राईक रोटेट करतायत. संघाची धावसंख्या आता 18 पर्यंत जाऊन पोहोचले आणि एक मोठ्या धावसंख्येच्या दिशेने चालू असलेला प्रवास पाहायला मिळतोय तो थर्ड पार्टी संघाचा. चांगल्या पद्धतीची सलामी पाहायला मिळाली, चांगल्या पद्धतीची ओपनिंग पेअर. मैदान बॅटिंग करते त्याच वेळी मिस टाइम स्ट्रोक गणेशने खेळलाय. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल पाहायला मिळालाय, त्याने टिपला एक शानदार कॅच आणि फलंदाज गणेशाला जावं लागेल पाबल्यांमध्ये. कबूत परत विकेट नंबर पहिली बाद झालेली आहे थर्ड पार्टी संघासाठी. मराठा अरेबियन संघाला जो ब्रेक थ्रू पाहिजे होता तो ब्रेक थ्रू त्यांनी मिळवलाय आणि त्याच वेळी दर्जेदार अष्टपैलू खेळासाठी नेहमीच परिचित असलेला पवन कोणताची पाहायला मिळतो आता बॅटिंगसाठी. क्रिकेटचा फॉर्मॅट कोणताही असो, परंतु वन डाऊन बॅट्समनची भूमिका प्रत्येक फॉर्मॅटमध्ये अगदी महत्वपूर्ण असते. कारण जर आपण वन डाऊनचा विचार केला तर जगातील प्रसिद्ध खेळाडू मग विराट कोहली असेल, हा चेंडू मात्र बीमर आहे, पण चांदकडून बीमरचा इशारा आलाय प्लस एक धाव डिक्लेअरच्या रूपात. सो नेक्स्ट चेंडूवरती फ्री हिट असेल. अगदी आपण वन डाऊन बद्दल बोलत होतो. वन डाऊन म्हटलं की विराट कोहली, जो रूट, केन विल्यमसन यांसारखे खेळाडू जे आहेत अगदी महत्वपूर्ण ते वन डाऊनला खेळत असतात. पवन कोंडाजीला आता आपण पाहतोय वन डाऊनला तो आलाय आणि वन डाऊनला आल्यानंतर पवन कोंडाजी याला चांगल्या पद्धतीने किल्ला लढवावा लागेल. पण त्याच वेळी आता बॅट्समनसाठी एक सुवर्ण संधी आले. प्रभुनाथने अगदी वेस्ट हाईटच्या वर फेकलेला चेंडू, हा चेंडू मात्र स्वैर अवांतर पाहायला मिळाला आणि त्याचमुळे आपण पाहतोय संघाची धावसंख्या तब्बल 20 पर्यंत पाहायला मिळते, जिथे ओव्हर नंबर दुसरं चालू असलेला पाहायला मिळते. कुठेतरी प्रभुनाथ थोडासा एक्सपेन्सिव्ह ठरताना दिसतोय या षटकामध्ये. अहो यावेळी मात्र आपण पाहतोय चांगलं कमबॅक, दिमागदार पुनरागमन हे एवढं गरजेचं आहे. कारण फ्री हिटचा चेंडू होता आणि महेशला जर आपण पाहिलं मोठा फटका सहज तो खेळू शकला असता, पण त्याने सिंगल घेतले. षटक क्रमांक दुसरं संपुष्टात आले आणि 2 ओव्हर नंतर धाव फलकावरती 21 धावा लागल्यात. पहिल्या षटकामध्ये 11 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 10 धावा. त्यामुळे कुठेतरी कन्सिस्टन्सी कायम राखण्याचा प्रयत्न वंश रुद्रांचे थर्ड पार्टी संघ करताना दिसतोय. 2 षटकामध्ये त्यांनी चांगल्या पद्धतीने धावा जमा केल्यात. या मैदानाचं आपण वैशिष्ट्य पाहिलं तर जवळपास 1-2 मार्कचा अपवाद वगळला तर येथे धावा चेस करणं कठीण जाते आणि त्याच अनुषंगाने प्रथम बॅटिंग आले आणि त्याच वेळी बॅटिंग करत असताना स्ट्रॅटेजी काय होती याचा वेग चांगल्या पद्धतीने प्लॅन केला पार्टी संघाने आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये अगदी दमदार बॅटिंग त्याने केले. अगदी दमखम मला बॅटिंग पाहायला मिळाली आणि त्याच वेळी आपण पाहतोय पुन्हा एकदा मराठा अरेबियन संघाकडून गोलंदाजीला पाहायला मिळतोय संकेत वेताळ. लंकेश ग्रुप आयोजित थळ पंचायत प्रीमियर लीग आपण पाहतो अगदी उदंड असा प्रतिसाद या स्पर्धेला पाहायला मिळालाय. पहिला चेंडू संकेतचा मान दाखवले, पहिला चेंडूवर मोठा प्रहार, 6 धावांचा आणि भेदी असा
आता आय सेट झालेत महेश याचे. प्रत्येक चेंडू महेशला आता फुटबॉलच्या आकार एवढा दिसतोय की काय, त्या पद्धतीने तो बॅटिंग करतोय. पण एक चेंडूवरती षटकार जरूर आला, त्यानंतरचा चेंडू अगदी चांगला सुद्धा आलाय. हेच खऱ्या अर्थानं क्रिकेट या खेळाची गंमत आहे. क्रिकेट हा खेळ याच पद्धतीसाठी ओळखला जातो. तिथे धावफलकावरती 27 धावा आल्यात. फुटबॉलचा अगदी चांगला उपयोग अजय झेल खाली आणि डिपेंड गेला, टिपला गेला महेश याला. खूप महत्वपूर्ण विकेट, क्रुशल विकेट मात्र आपण पाहतोय. बाद होत असताना एक मोठा धक्का, बिग ब्लो वंश रुद्रांची संघासाठी. अगदी महत्वपूर्ण असा धक्का दिलाय, कारण महेश अगदी चांगला फॉर्म मध्ये होता. त्याच्या बॅटमधनं चांगले फटके येत होते आणि त्याच वेळी त्याचं बाद होणं कुठेतरी रुद्रांची संघासाठी एक मोठा धक्का सुद्धा पाहायला मिळते. आणि त्याच वेळी कर्णधार मात्र आपण पाहतोय स्वतःला त्याने आज वरच्या बॅटिंग ऑर्डर मध्ये प्रमोट केले. अशांक साखरकर जो ओळखला जातो त्याच्या गोलंदाजीसाठी, परंतु आज त्याच्या संघाला गरज असताना पाहूया कर्णधार या नात्याने तो मैदानावरती कशा पद्धतीने बॅटिंग करेल. खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर एक षटकार जरूर आला, पण त्यानंतर संकेतनं सुद्धा त्याच्याकडे असलेली गोलंदाजी मधली वैविध्यता दाखवून दिली. त्यानंतरचा चेंडू निर्धाव आणि त्यानंतरच्या चेंडूवर विकेट. अशा पद्धतीचं अनालिसिस या संपूर्ण ओव्हरचं पाहायला मिळाले. षटक क्रमांक 3 आणि इथे लाऊड होईल आणि एजंट टेकन. कौतुक करावं लागेल स्पोर्ट्समन स्पिरिटचं. अंपायरचे बाद देण्याच्या आधीच आपण पाहतोय पवन कोटाची क्रीज सोडला आणि मैदानातून तो माघार त्याला पाहायला मिळतोय. 1 मोर विकेट डाऊन. थँक्यू डीजे. तर आरसी ग्रुप संघाचे खेळाडू इतरत्र असतील तर त्यांनी आपण आपला जो संघ मालक राकेश चव्हाण, हेमंत गुंजाळ त्या ठिकाणी ऑफ साईडला आहेत, त्या ठिकाणी माडांच्या मध्ये जायचं आहे. सर्व खेळाडूंनी आरसी ग्रुप सर्व खेळाडू. ओव्हर टू प्रितेश. कमालीची गोलंदाजी, 27 धावा धावफलकावर लागतायत. षटक क्रमांक जर आपण विचार केला 3 चालू आहे आणि संकेत येत आहे. हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आलाय. सलग 2 चेंडूवरती जर आपण विचार केला महेश ढेरुटेकर बाद झाला, त्यानंतर त्या चेंडूवर पवन कोटाची सुद्धा बाद झालाय. त्यामुळे एका मागोमाग एक ठराविक धावसंख्येच्या अंतरानं रेग्युलर इंटर्स मध्ये पडणारे विकेट्स आणि त्यामुळे दबाव वाढते होता वंश रुद्रांची संघासमोर. कारण वंश रुद्रांची संघाचा विचार केला त्याची सुरुवात अगदी चांगली झाली होती, बिगिनिंग अगदी चांगल्या पद्धतीने झाली होती, परंतु विकेट्स पडायचं खऱ्या अर्थानं सत्र मागील ओव्हरमध्ये चालू झालं आणि त्यानंतर जर आपण पाहिलं अगदी वेगात विकेट पडताना पाहायला मिळतात. सो इथे गरज जी आहे ना ती एक चांगल्या पार्टनरशिपची आहे. इथे एक निर्णायक भागीदारी होणं गरजेचं आहे. ती थर्ड पार्टी संघासाठी आणि संकेत पाहायला मिळतोय बॅटिंग करण्यासाठी. डावखुरा फलंदाज याच्याकडे सुद्धा खूप मोठी क्षमता आहे आणि कपॅसिटी आहे, पोटेन्शियल आहे. संकेत वर्सेस संकेत अशी सुद्धा मॅच मैदानावरती पाहायला मिळेल. हॅट्रिक बॉल संकेत साडी. चेंडू लाऊड अपील जावं लागेल सावलीमध्ये चांगून परत आणि या स्पर्धेतील 4थी हॅट्रिक संकेत वेताळच्या माध्यमातून. संकेत वेताळले त्याच्या गोलंदाजी मध्ये असलेली मॅजिक दाखवून दिली, किंबहुना त्याच्याकडे असलेलं व्हेरिएशन दाखवून दिलं आणि सलग 3 चेंडूवरती 3 मोठे हादरे बसलेत पालती संघाला. त्यामुळे कुठेतरी वंश रुद्रांची थर्ड पार्टी संघ आता बॅकफूट वरती गेलाय आणि त्यांना आवश्यकता आहे चांगल्या पद्धतीच्या बॅटिंगची. कुठल्या तरी एका खेळाडूने ही जबाबदारी आपल्या शोल्डरवरती घेणं गरजेचं आहे. कोणताचा खेळाडू असेल पाहूया तो जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेईल. सूरज पाटील पाहायला मिळतो बॅटिंग साठी. शेवटचा चेंडू संकेतचा
चेंडू यावेळी सुद्धा लावड अपील पाहायला जरूर मिळालं, परंतु पंचाने सांगितलं अलगबाच्या रूपात ही धाव येते. चेंडू गेला डिक्लर रिझनला. षटक क्रमांक 3 संपुष्ट झाल्यानंतर धाव फलकावरती 28 धावा लागल्यात. सो आता शेवटच्या 2 ओव्हरमध्ये पाहूया कशा पद्धतीने कामगिरी होणार. कॅप्टन कॉल करा पुढच्या मॅच. नेक्स्ट मॅच ऋग्वेद विथ 11 थर्ड लाठी आणि कार्तिक 11 भाल दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असणार आहे आपण नाणेफेक करण्यासाठी आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचं आहे. सनी चिटके याचकडनं पारितोषिक येते. सूरज पाटील याच्या प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयांचं. ओव्हर नंबर 4 आपण पाहतोय आणि गोलंदाजी मार्कवरती आता मात्र सोहम बाबी पाहायला मिळतोय. सोहानचा पहिला चेंडूवरती मोठा प्रहार जरूर केलाय, परंतु चेंडू टिकला रिझन मध्ये गेलेला पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या आपण पाहतोय 1ने उंचत असताना 29 धावा पाहायला मिळतात. पहिल्या 2 ओव्हरचा विचार केला धावा अगदी चांगल्या पद्धतीने जमा झाल्या होत्या आणि त्याच वेळी क्रिकेटच्या खेळामध्ये असलेले नाट्यमयता सुद्धा आपण पाहिली. तिसरं षटक खऱ्या अर्थानं रोमहर्षकरित्या पाहायला मिळालं. त्या षटकामध्ये चांगल्या पद्धतीच्या फॉर्म मध्ये असलेला थर्ड पार्टी संघ अचानक पद्धतीने कोलात झालेला आपण पाहिलं. कुठेतरी आता फलंदाजांना चार्ज व्हावं लागेल आणि कॅप्टनला पाहूया आशांक साखरकरला ती जबाबदारी ती रिस्पॉन्सिबिलिटी आपल्या खांद्यावरती घेऊन खेळ करून दाखवावा लागेल. यावेळी मात्र आपण पाहतोय अशांक याला वेट करणारा चेंडू अगदी दमदार मारा पाहायला मिळते सोहनकडनं. सोहन मात्र कमालीची गोलंदाजी करतोय. ओव्हर नंबर 14 आहे आणि समोरचा संघ जर आपण पाहिला बॅटिंग ऑर्डर त्यांच्याकडे सुद्धा दमदार आहे. सो कुठेतरी 45 धावा या मॅच मध्ये करणं गरजेचं आहे. जर त्या 45 धावा झाल्या तर नो डाऊट ती एक सन्मानजनक धावसंख्या होऊ शकेल. अजूनही जर आपण विचार केला तर 29 धावा झाल्यात. 10 चेंडूचा खेळ शिल्लक आहे, त्यामुळे इथून अजून पुढे 2 ते 3 षटकाराची आवश्यकता असणार आहे थर्ड पार्टी संघाला. हा चेंडू मात्र आपण पाहतो शंकने खेळलाय. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे, त्याने मात्र चुकी केली. सिंगल घेतली आणि डबल मध्ये प्रयत्न कन्वर्ट करण्याचा आणि डबल सुद्धा आपण पाहतो अगदी वेगात कंप्लीट केले. नागेशने चेंडू चांगल्या पद्धतीने कलेक्ट केला होता आणि तो मात्र अगदी वेगामध्ये स्टंपिंग करायला गेला आणि त्याचमुळे आपण पाहतोय दुसरी धाव अगदी वेगात कंप्लीट झाली आणि धाव फलकावरती आता मात्र 31 धावा लागल्यात. षटक क्रमांक 4 चालू आहे. 31 धावा धावफलकार लागल्यात. मॅच अगदी रंगात आले. दोन्ही संघ आपण पाहतोय जिंकण्यासाठी अगदी धडपड करत असताना पाहायला मिळतात. हा चेंडू अचानक ठोकला यावेळी लांब पल्ल्याच्या संघाला कवच घालणारा असा षटकार. वंश रुद्रांश थोड पार्टी संघाचा कॅप्टन आहे. कॅप्टन लिडिंग फ्रॉम फ्रंट असं म्हटलं जातं आणि आता कॅप्टन मात्र आपण पाहतोय आघाडीवरती येऊन किल्ला लढताना दिसतोय. हा चेंडू आता मात्र अगदी तसे उत्तर टिट फॉर टॅट आणि अंपायरची शैली पहा एक वेगळ्या आणि अनोख्या स्टाईल मध्ये अंपायर सांगतात. चेंडू मात्र आपण पाहतोय चालू आहे षटक 4. धाव फलकावरती 37 धावा पाहायला मिळतात. is on the boot now. आशांचा विस्तान फटका डाऊन द बॉल. क्षेत्ररक्षक आला होता, त्यानंतर थोडासा जम्बलिंग फंबल होताना पाहायला मिळालं आणि आता मात्र जर आपण पाहिलं तर ही कॅच होऊ शकली नाहीये आणि कॅप्टन अशांत याला जीवनदान सुद्धा मिळाले.
वंश रुद्रांशील थर्ड पार्टी संघाची धावसंख्या आता मात्र 38 धावा पाहायला मिळते 4 षटकाच्या खेळानंतर. त्यामुळे आता मात्र आशांकडनं चांगले बॅटिंग आपण पाहतो. यावेळी शेवटच्या षटकाचा खेळ ना आता शिल्लक आहे आणि पाहूया शेवटच्या षटकामध्ये खेळ कशा पद्धतीने रंगतोय. कारण पहिल्या 4 षटकामध्ये 38 धावा आल्या. जर का या षटकामध्ये 10 ते 12 धावा आल्या 50 धावा होतील आणि 50 धावसंख्येचं लक्ष या ग्राउंडवरती अगदी आव्हानात्मक आहे. त्यामुळे कुठेतरी आता गोलंदाजांचं आव्हान घडणार असणार आहे आणि पाहूया शेवटच्या षटकामध्ये गोलंदाजी आलेला गोलंदाज कशा पद्धतीने गोलंदाजी करेल. प्रथम पाहायला मिळतो अंतिम ओव्हरमध्ये 38 धावा धावफलक आल्यात. प्रथमचा पहिला चेंडू अशांगला बीट करणारा अगदी स्लोवर वन पद्धतीने टाकलेला चेंडू. कुठेतरी आपण पाहिलं तर बॅट्समन रेड करण्यामध्ये अपयशी ठरला. त्यामुळे पहिला चेंडू अगदी चांगल्या टप्प्यावरती पाहायला मिळाला. अचूक टप्प्यावरचा मारा अंतिम षटकामध्ये प्रथम करताना पाहायला मिळतोय. नाव जरी प्रथम असलं तरी त्याला अंतिम ओव्हर करायची आहे आणि पाहूया प्रथम अंतिम ओव्हरमध्ये कशा पद्धतीने गोलंदाजी करेल. ही षटक खऱ्या आपल्याला क्रुशियल ओव्हर असणार आहे. हा चेंडू मात्र आपण पाहतोय अगदी खूप टप्प्याचा पाहायला मिळालाय. परंतु पंचांकडून कोणताही इशारा येत नाहीये. पंच अगदी ऑब्झर्वेशन करतायत आणि त्यानंतर आपल्याला एक्झॅक्ट काय झाले या चेंडूवर त्याचा निर्णय येईल. पाहूया पंच आता एकमेकाशी विचार विनिमय करत असताना आणि पंचांकडून इशारा आलाय. हा चेंडू आहे वाईट स्वैर अवांतर. 39 धावा धावफलकार पाहायला मिळतात. कुठेतरी जर आपण पाहिलं तर धावांची गती आता चांगल्या पद्धतीने पाहायला मिळते. धावसंख्येचा फ्लो चांगल्या पद्धतीने उंचावताना सुद्धा पाहायला मिळते. हा चेंडू शांतला बीट करणारा पुन्हा एकदा आपण पाहतोय स्लोवर वन. अगदी अशांत विरुद्ध एक वेगळ्या पद्धतीची स्ट्रॅटेजी एक वेगळ्या नीती रणनीतीने गोलंदाजी करतोय तो गोलंदाज प्रथम. हा सुद्धा आपण पाहतोय तिसरा स्लोवर वन आणि सलग तिसऱ्या चेंडूवरती अशांक बीट होताना पाहायला मिळालाय. अशांगला मात्र एका जागेवरती जखडून ठेवलंय. मोठ्या फटक्या वाचून वंचित आणि परावृत्त करणारी गोलंदाजी आपण पाहतोय. कमालीची गोलंदाजी पाहायला मिळाले. अशांक सारख्या दर्जेदार खेळाडूला इथे मात्र तो रोखून ठेवतोय. आता रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न येथे मात्र आपण पाहतोय केवळ सिंगल मिळते. या षटकामध्ये प्रथमने खऱ्या अर्थानं चांगल्या पद्धतीने मारा गेलाय. 4 षटकाच्या खेळानंतर 38 धावा होत्या तेव्हा असं वाटलं की 50चा टप्पा ओलांडेल पालटी संघ एक मोठी धावसंख्या रचेल. परंतु प्रथमने जी गोलंदाजी केली ना ते पाहता आता कुठेतरी ते टार्गेट जे आहे ते आता कमी होताना पाहायला मिळते. नेक्स्ट बॉल. हा चेंडू पुन्हा एकदा आपण पाहतोय वल्लट करण्याचा प्रयत्न. पंचाने सांगितलंय चेंडू खेळण्याच्या मर्यादेमधला आहे. सो हा चेंडू सुद्धा निर्धाव असणार आहे. मैदानावरती अशांत पूर्णतः फ्रस्ट्रेशन मध्ये आपण पाहतोय. निराशेच्या गर्दीत तो पाहायला मिळतोय. 1 टू गो शेवटचा चेंडू. पाहूया काय होते शेवटच्या चेंडूवर. किती धावांचा उद्दिष्ट टोटल टार्गेट आता वंश रुद्रांशील पार्टी संघ मराठा रिबन संघासमोर ठेवेल ते याच्या नंतर कळेल. अंतिम चेंडूवर चांगला स्ट्रोक. क्षेत्ररक्षक आहे. सिंगल घेतले. डबलचा प्रयत्न आणि यावेळी मात्र आपण जर विचार केला तर फलंदाज पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचत नाहीये. सो येथे मात्र एकच धाव मिळणार. 41 धावा लागला धाव फलकावर आणि विजयासाठी 45 धाव संख्येची आवश्यकता असणार आहे. पाहूया कशा पद्धतीने दुसऱ्या सत्राचा खेळ होईल. दोन्ही संघाचे कॅप्टन टॉस घ्यायचा आहे. ऋग्वेद मी दिलेवन थळ आणि कार्तिक दिलेवन बॉल कॅप्टन यायचं आहे. आणि पुढील सत्रामध्ये घडामोडी कशा पद्धतीने होणार कोणता संघ मॅच जिंकेल याचा अनालिसिस करण्यासाठी आम्ही घेऊन जातोय आयुष साखरकर याचकडे.
ऋग्वेद मित 11 थर्ड लाठी विरुद्ध कार्तिक 11 भाल. टॉससाठी यायचं आहे दोन्ही फलंदाजांनी. 42 धावांचं लक्ष आहे. टॉस साठी लगेच यायचं आहे. टॉस बॉक्सच्या इथे. हॅलो. हॅलो. ऋग्वेद मित 11 थर्ड पालथी आणि थर्ड लाठी आणि कार्तिक 11 भाल. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉस साठी यायचं आहे. हॅलो. टॉस साठी मी बोलत संदेश धळे टॉस करायचे. फलंदाज पाठवायचे आहेत. मराठा अरेबियन स्थळ संघाचे फलंदाज लवकरात लवकर पाठवायचे आहेत. काय घेणार बॅटिंग की बॉलिंग? आम्ही फिल्डिंग घेणार. फिल्डिंग घेऊन तुमचं काय टार्गेट असेल? टार्गेट असं काय नाही, प्रकाशला लवकर आउट करायचं आहे एवढंच टार्गेट आहे. प्रकाश, तुमचं पुढचं प्लॅनिंग काय असेल? 40 रन वगैरे करायचं प्लॅनिंग आहे फक्त, बस बाकी काय नाही. पण 5 वर्ष अंपायर्स तो चलिए दोस्तों चलते हैं मैदान पे. 42 रनों का लक्ष्य है मराठा अरेबियंस टीम के सामने, जहां की पहली जोड़ी आई है ललित कुलपे और नागेश जिनके पास बहुत ही बढ़िया फॉर्म में है वो इस सीजन में. हमने देखा है बहुत टूर्नामेंट में वन मैन आर्मी की तरह खेलते हैं, बड़े बड़े स्ट्रोक्स लगाते हैं. उसी तरीके से ललित कुलपे की भी वो पारी भूल नहीं सकते जिन्होंने 94 रन्स बनाए थे 27 गेंदों में. वही ललित कुलपे और नागेश मैदान में मौजूद है. 42 रनों का पीछा करते हुए किस प्रकार से बल्लेबाजी करेंगे और कौन आए गेंदबाजी के लिए? पवन कोंडा जी आए गेंदबाजी के लिए, जिन्होंने पहली मैच में क्या शानदार गेंदबाजी की थी. पांच ओवर का ये मुकाबला. स्ट्राइकिंग एंड पे बैट्समैन खड़े हैं ललित कुलपे. पवन कोंडा जी राइट आर्म ओवर द विकेट गेंदबाजी करेंगे. देखना है किस प्रकार से गेंदबाजी करेंगे, जहां की 42 रनों का लक्ष्य है और इस लक्ष्य का पीछा करते हुए बड़े स्ट्रोक्स को लगाने पड़ेंगे. जरूर देखना है किस प्रकार से बल्लेबाजी होगी, उसी प्रकार से गेंदबाजी पे भी नियंत्रण रखना पड़ेगा अगर ये मैच जीतना है. जो टीम ये मैच जीतेगी जरूर क्वालिफाई होगी सुपर 8 के लिए.
जो सुपर संडे पे खेला जाएगा। पहली गेंद डालने के लिए तैयार पवन खोंडा जी। पहली ही गेंद फुल टॉस गेंद, लेकिन गेंद का बाहरी किनारा लग के गेंद डिक्लेयर जोन में जाती हुई। केवल एक रन मिलेगा इस गेंद के ऊपर। शुरुआत जरूर हुई है मराठा अरेबियंस की, लेकिन क्या लॉलीपॉप गेंद थी, गेंद का फायदा नहीं उठा पाए ललित कुलपे और एक रन मिलता जरूर इस गेंद के ऊपर। पवन कोंडा जी फिर से एक बार गेंद डालने के लिए तैयार, बल्लेबाज ललित कुलपे ऑन द स्ट्राइक मार्क। ओहो गेंद हवा में, जरूर वहां पे कैच छूटा हुआ। एक रन तो आसानी के साथ दोनों बल्लेबाजों ने पूरा किया है और एक ही रन पे संतोष करना पड़ेगा दोनों बल्लेबाजों को। स्ट्राइक जरूर रोटेट होता हुआ, साथ ही बल्लेबाज नागेशित को खेलने का मौका दिया है। देखना है नागेशित के बैट में से क्या बड़े बड़े स्ट्रोक देखने मिलेंगे। पवन कोंडा जी राइट आर्म ऑफ द विकेट। हाथ लोअर फुल टॉस गेंद थी, गेंद को हल्के हाथों से खेल लिया था कवर्स की दिशा में। वहां पे जरूर पावर प्ले के कारण फील्डर मौजूद था, कोई रन नहीं मिलेगा इस गेंद के ऊपर। बिंदी गेंद डालते हुए पवन फिर से एक बार अपने बॉलिंग मार्क पर। हाँ उसी तरीके की गेंद को खेल दिया है कारपेट के सहारे। वहां पे एक रन तो आसानी के साथ दोनों बल्लेबाजों ने पूरा किया है। एक एक रन के साथ स्कोर धीरे धीरे बढ़ता हुआ जा पहुंचा है 3 रन बिना कोई नुकसान लगे। पहला ओवर जारी है, 5 ओवर का ये मुकाबला पहली पारी में। आहा फिर से एक बार फुल टॉस गेंद, फायदा नहीं उठा पाए ललित कुलपे। लगभग इस ओवर में दूसरी फुल टॉस गेंद थी और कोई एक एक रन पे ही संतोष रहना पड़ेगा दोनों बल्लेबाजों को। मराठा अरेबियंस दल बनाम वंश रुद्रांश 11 थल पालती के बीच में ये मैच। आखिरी गेंद पवन खोंडा जी। आहा फिर से एक बार फुल टॉस गेंद, खतरा मंडराता हुआ, क्या बेहतरीन थ्रो वहां पे। विकेट का पतन, पहला विकेट ललित कुलपे बैक टू पवेलियन। आत्महत्या के रूप में आउट हुए ललित कुलपे, रन आउट के रूप में आउट हुए। वहां पे क्या बेहतरीन फील्डिंग देखने मिली कल्पेश रासौने की ओवर से। स्ट्राइक हिट किया और ललित जैसे बढ़िया बल्लेबाज, बेहतरीन बल्लेबाज को भेज दिया पवेलियन की ओर। नए बल्लेबाज आए हैं सोहन भाभी, जिन्होंने गेंदबाजी में प्रभावित जरूर किया था। देखना है बल्लेबाजी करते हुए कितने रन बनाएंगे, जबकि 42 रनों का लक्ष्य है। पहली ओवर की समाप्ति के बाद केवल 4 रन खर्च किए पवन कोंडा जी ने और एक विकेट रनआउट के रूप में जरूर लिया है। नागेशित स्ट्राइकिंग एंड पे आया है। नागेशित को ज्यादा कुछ मौका नहीं दिया है बल्लेबाजी का। 2 गेंद जरूर खेले और 2 गेंदों पे सिर्फ 3 गेंद खेले और केवल 1 रन ही बनाया है नागेशित ने। नए गेंदबाजा है संकेत। देखना है लेफ्ट आर्म ओवर द विकेट गेंदबाजी करेंगे बल्लेबाज नागेशित। आहा जड़ में जरूर गेंद डाली थी, गेंद का बैट का इनसाइड एज लेके गेंद डिक्लेयर जोन में जाती हुई 1 रन से बढ़ के स्कोर जहां पहुंचा है 5 रन, 1 विकेट के नुकसान लगे। फिर से एक बार संकेत तो नागेश। हाँ उसी तरीके की गेंद को खेल दिया कारपेट के सहारे। तारीफ करनी पड़ेगी आशांत साखरकर की, शानदार फील्डिंग वहां पर देखने मिली और 2 रन तो जरूर बना है दोनों बल्लेबाजों ने। इस 2 रनों के साथ स्कोर बढ़ता जा पहुंचा है 7 रन। क्या शानदार फील्डिंग की थी वहां पे आशांत साखरकर ने। 2 रन बचा है अपनी टीम के लिए।
संकेत की तारीफ करनी पड़ेगी। 2 गेंद डाली, दोनों भी गेंद यॉर्कर लेंथ गेंद थी। ये गेंद, आहा, गेंद जरूर थोड़ी सी शॉर्ट गेंद थी। गेंद वन बाउंस टू बाउंस टाइम फॉर द फैंस। बहुत ही शानदार चौका देखने मिला। थोड़ा सा आउटफील्ड खराब होने के कारण बैट्समैन को जरूर फायदा हुआ है इस चौके का। इस चौके के साथ स्कोर बढ़ के जहां पहुंचा है 11 रन। इस बीच नागेश लोअर फुल टॉस सफल होकर खेले थे, वहां पे फील्डर तैनात, कोई रन नहीं मिलेगा इस गेंद के ऊपर। तारीफ करनी पड़ेगी संकेत की, क्या बेहतरीन गेंदबाजी कर रहे हैं। एक चौका जरूर खाया था, लेकिन उसके बाद बिंदी गेंद डाली। इसे एक बार नागेश उल्टे हाथों से खेलने की कोशिश जरूर की। ये गेंद डिक्लेयर जोन में जाती हुई, अंपायर का इशारा आता हुआ कि ये 1 रन मिलेगा इस गेंद के ऊपर। यहाँ पे स्कोर जरूर बढ़ के पहुंचा है 12 रन। 1 विकेट के नुकसान लगे नागेशित और सोहन भाभी की जोड़ी मैदान में। नागेशित को हाथ खोलने का मौका नहीं दिया है। आहा, फिर से एक बार शानदार गेंद। ओवर की समाप्ति, इस ओवर में आए 8 रन। 2 ओवर की समाप्ति के बाद 12 रन लगे स्कोर बोर्ड के ऊपर। 1 विकेट के नुकसान लगे। देखना है तीसरी ओवर लेके कौन आएगा। नागेश और सोहन भाभी की जोड़ी मैदान में है। 2 ओवर पावर प्ले के खत्म कर दिए है जरूर। केवल 12 रन खर्च किए, मतलब जहां की 42 रनों का लक्ष्य है, 6 के रन रेट से चल रहे हैं। करंट रन रेट 6 का है और उसी रन रेट की तरफ चल रहे हैं मराठा अरेबियन स्थल। देखना है कौन आए गेंदबाजी के लिए। अपना निजी दूसरा ओवर टीम की तरफ से तीसरा ओवर लेके आया है पवन कोंडाजी, जिन्होंने अपनी पहली ओवर में 4 रन सिर्फ खर्च किए थे। अब कोई पावर पे नहीं रहेगा, कोई रिस्ट्रिक्शंस नहीं रहेंगे। देखना है पवन कोंडाजी किस प्रकार से गेंदबाजी करेंगे। सामने बल्लेबाज पर है सोहन भाभी, जो कि यंग प्लेयर है। जरूर पहली मैच में छक्का जरूर लगाया था। इस बीच राइट आउट विकेट। आहा, फुल टॉस गेंद को केवल दिशा दी। गेंद बाहरी किनारा लग के डिक्लेयर जोन में जाती हुई, फाइन लेग की दिशा में जाती हुई 1 रन जरूर मिलेगा इस गेंद के ऊपर। बड़े स्ट्रोक्स लगाने पड़ेंगे अगर ये मैच जीतना है तो। राइट आउट विकेट। फुल टॉस गेंद, फिर से दोबारा बैट का बाहरी किनारा लेके गेंद डिक्लेयर जोन में जाती हुई। तारीफ करनी पड़ेगी पवन कोंडाजी की, क्या शानदार गेंदबाजी कर रहे पवन। सोहन भाभी को कोई हाथ खोलने का मौका नहीं दिया है। हाँ, ओवर पिच गेंद जरूर थी। गेंद को डाउन द ग्राउंड खेला है। 1 रन तो आसानी के साथ पूरा करेंगे दोनों बल्लेबाज। इस 1 रन के साथ स्कोर में इजाफा। स्कोर जहां पहुंचा है 15 रन। 1 विकेट के नुकसान लगे। नागेश आए हैं स्ट्राइकिंग एंड पे। एक भी बड़ा स्ट्रोक जरूर देखने नहीं मिला है, केवल एक छक्का लगा के खेल रहे नागेश। फुल टॉस गेंद वहां पे जरूर वॉलेंटियर्स प्लीज जरा बघायचं आहे। थोड़ा सा गेंद लक नहीं होने के कारण डॉट गेंद जरूर जाती हुई ये गेंद
गेंद हवा में, बड़ी मछली फंस गई जाल में। नागेश बैक टू द पवेलियन। $15,000 पॉइंट्स में जिन्होंने लिया था उसकी दिखा रहे कि मैं क्यों इतना महंगा हूं। इसी पे पैर रखकर गेंदबाजी कर रहे। बड़ी मछली फंसा दी जाल में। नागेश जैसे बल्लेबाज को भेज दिया पवेलियन में। नए बल्लेबाज आया हसनैन कुरैशी। होम ग्राउंड पे खेलते हुए हसनैन लेफ्ट हैंडेड बल्लेबाज है जिनके पास क्षमता बहुत है, छक्के लगा सकते हैं, बड़े बड़े स्ट्रोक्स लगाने में माहिर है। पवन कोटाची राइट ऑफ राउंड विकेट। बल्लेबाज हसनैन कुरैशी तैयार। जरूर अंपायर का इशारा। ये गेंद वाइड है। एक रन मिलेगा अतिरिक्त रूप में। इस एक रन के साथ स्कोर बढ़ के जहां पहुंचा है 16 रन। देखना है हसनैन कुरैशी की तरफ से बहुत अपेक्षा जरूर रखी है कप्तान ने। देखना है बल्लेबाजी इस प्रकार से करेंगे। इस बीच केवल दिशा दी है। एक रन तो जरूर मिलेगा इस गेंद के ऊपर। ओवर की समाप्ति 3 ओवर के बाद स्कोरबोर्ड पे लगे हैं 17 रन। तारीफ करनी पड़ेगी गेंदबाजों की। वंश रुद्रांश 11 थर्ड पार्टी टीम के गेंदबाजों की बहुत तारीफ करनी पड़ेगी क्योंकि क्या शानदार गेंदबाजी की है। पहले ओवर में आए थे 4 रन, दूसरे ओवर में 8 रन और तीसरे ओवर में केवल 5 रन। शानदार गेंदबाजी, शानदार विकेट ले लिया है। 17 रन लगे हैं स्कोर बोर्ड के ऊपर। आने वाली 12 गेंदों में 25 रनों की आवश्यकता। कप्तान आए हैं गेंदबाजी के ऊपर जिन्होंने बल्लेबाजी करते हुए बड़े स्ट्रोक जरूर लगाए थे। वही कप्तान आए गेंदबाजी के ऊपर। देखना है किस प्रकार से गेंदबाजी करेंगे। 12 गेंदे 25 रन। पहली गेंद डालने के लिए तैयार आशांक साखरकर। क्या शानदार गेंद। गेंद नीची रही जरूर। गेंद कीपर के दस्तानों में शाह बेटी। कोई रन नहीं मिलेगा इस गेंद के ऊपर। हसनैन को कोई मौका नहीं मिलेगा हाथ खोलने का। दूसरी गेंद डालने के लिए तैयार आशा। लोअर फुल टॉस गेंद। गेंद फिर से एक बार जाती हुई थर्ड मैन की दिशा में, शॉट थर्ड मैन की दिशा में जाकर केवल मिलेगा 1 रन। 10 गेंदे 24 रन। देखना है कौन जीतेगा ये मैच। जीतने वाली टीम जरूर जाएगी सुपर 8 में। आशांक साखरकर के भी बहुत अच्छे गेंदबाज है। सटीक यॉर्कर, ब्रह्मास्त्र डाल दिया है। 1 रन तो आसानी के साथ पूरा किया है बल्लेबाजों ने और 1 रन पे ही संतोष रहना पड़ेगा। जरूर दूसरी रन लेना चाहते थे सोमन, लेकिन 1 ही रन पे रहना पड़ेगा दोनों बल्लेबाजों को। आशांक की तारीफ करें जितनी कम, क्योंकि जो अलीबाग तालुका में अलीबाग प्रीमियर लीग हुई थी उनमें बेस्ट बॉलर के नाम से किताब दिया था। वही आशांक साखरकर इस वक्त गेंदबाजी के मोर्चे के ऊपर देखने मिल रहे हैं।
हेलो 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 कि इस गेंद के ऊपर कैच जरूर छूटा है। क्या ये कैच महंगा साबित हो सकता है? सोहन भाभी का ये कैच था। एक रन तो पूरा किया है बल्लेबाजों ने। इस एक रन के साथ स्कोर पहुंचा है 20 रन। देखना है आशांक साखरकर गेंदबाजी के लिए तैयार। सामने बल्लेबाज खड़े हैं हसनैन कुरैशी। आहा वहां पे गेंद वाइड की अंपायर जी ने 1 रन जरूर अतिरिक्त रूप में मिलता हुआ। 1+1 2 रन मिलेंगे इस गेंद के ऊपर। इस 2 रनों के साथ स्कोर पहुंचा है 22 रन। 8 गेंदे 20 रन। आशांक साखरकर राइट आर्म और दी विकेट। फुल टॉस गेंद को भेज दिया बॉर्डर लाइन के बाहर। एक लंबा छक्का। कुरैशी ने एक लंबा छक्का। इस वक्त आशांक साखरकर आहा वहां पे जरूर गेंद को 1 रन लेना चाहते थे, लेकिन डिक्लेयर रूप में स्ट्राइक अपने पास रखना चाहना चाहते थे हसनैन कुरैशी। लेकिन गेंद डिक्लेयर जोन में जाती हुई 1 रन जरूर मिलेगा इस गेंद के ऊपर। 29 रन लगे हैं स्कोर बोर्ड के ऊपर। आने वाली 6 गेंदों में 13 रनों की आवश्यकता। कौन आएगा गेंदबाजी के लिए जिनके किसके ऊपर 25 मिनिटात आपल्याला इनिंग कंप्लीट करायची, अन्यथा पॅनलाइज केलं जाईल। तो दोस्तों देखते हैं आने वाली 6 गेंदों में जीतने के लिए चाहिए 13 रन। स्ट्राइकिंग एंड पे बल्लेबाज खड़े हैं सोहन भाभी। गेंदबाजी के लिए है गेंदबाज कर्तव्य। देखना है कर्तव्य ने पहली मैच में शानदार गेंदबाजी जरूर की थी। एक गेंद में 6 रनों की जरूरत थी, बचा लिया था अपने मैच को और जीत गए थे। इस वक्त राइट आर्म और दी विकेट। सामने बल्लेबाज खड़े सोहन भाभी। आहा वहां पे खेल दिया एक शानदार स्ट्रोक बॉर्डर लाइन के बाहर। एक शानदार चौका। चौका देखने मिला, दिखा दिया सोहन भाभी ने कि मैं भी कुछ कम नहीं है। चौका लगा दिया कर्तव्य का। आते आते ही चौके के साथ स्वागत किया। आने वाली 5 गेंदों में जीतने के लिए चाहिए 9 रन। राइट आर्म और दी विकेट कर्तव्य टू सोहन। आहा जरूर वहां पे गेंद डिक्लेयर जोन में जाती हुई 22 के रूप में ये रन मिलेगा। 1 रन जरूर मिलेगा। इस 1 रन के साथ स्कोर में इजाफा। स्कोर जहां पहुंचा है 34 रन। 4 गेंदे 8 रन। क्या मैच देखने मिल रहा है आज ही के दिन में। मराठा अरेबियन सल बनाम वंश रुद्रांश 11 थर्ड पालती। फिर से एक बार गेंदबाजी के लिए तैयार कर्तव्य। आहा गेंद को खेला है हल्के हाथों से। 1 रन तो आसानी के साथ पूरा किया है दोनों बल्लेबाजों ने और 1 ही रन पे संतोष रहना पड़ेगा।
इस 1 रन के साथ 32 रन लगे स्कोर बोर्ड के ऊपर। आने वाले 3 गेंदों में 7 रनों की आवश्यकता। कौन जीतेगा ये मैच? ये मैच जो जीतेगा वो जाएगा सुपर 8 में। हसनैन कुरैशी स्ट्राइकिंग एंड पे है, जो कि बड़ा स्ट्रोक लगा चुके हैं, जिनमें क्षमता है कि बड़े स्ट्रोक लगा सकते हैं। 3 गेंदे 7 रन, कर्तव्य ऑन द बॉलिंग मार्क। ओहो, शॉर्ट पिच, ये गेंद को जरूर बिंदी डाला है कर्तव्य ने। हाथ खोलने का मौका नहीं दे रहे हैं। 2 गेंदे 7 रन। तारीफ करनी पड़ेगी कर्तव्य की भी, शानदार गेंदबाजी कर रहे। एक चौका जरूर खाया है, लेकिन उसके बाद शानदार कमबैक। 2 गेंदे 7 रन, धड़कनें तेज करने वाला ये मैच। कर्तव्य ऑन द बॉलिंग मार्क। बैट का अंदरूनी किनारा लेके ये गेंद सीधा जाती हुई क्लियर जोन में। 1 गेंद 6 रन। पहले मैच में भी यही सिचुएशन था दोस्तों, 1 गेंद 6 रनों की जरूरत थी। वो यही था गेंदबाज कर्तव्य माली, और बल्लेबाजी करते हुए बल्लेबाज अलग था। प्रकाश हाले का ना जरूर था बल्लेबाजी के लिए। इस वक्त मात्र लेफ्ट हैंडेड बल्लेबाज हसनैन कुरैशी है। 1 गेंद 6 रन। मराठा अरेबियन स्थल बनाम वंशरुद्रांश 11 थर्ड पालती के बीच में होने वाला ये मुकाबला स्कोर बोर्ड पे लगे हैं 36 रन। 36 रन लगे हैं स्कोर बोर्ड के ऊपर। अनोखी तरीके की फील्डिंग जरूर लगाई है, लगाने की कोशिश जरूर है कप्तान आशंक साखरकर की। अनोखी फील्डिंग, जैसे ऑस्ट्रेलियन प्लेयर देखते हैं हम एक अनोखी फील्डिंग लगाते हैं, उसी तरीके से आशंक साखरकर ने भी फील्डिंग लगाई अनोखी की तरीके की। एक गेंद 6 रन। कौन जीतेगा ये मैच? कर्तव्य माली ऑन द बॉलिंग मार्क। धड़कने तेज करने वाला ये सामना। तारीफ करनी पड़ेगी कर्तव्य की, 1 रन मिलेगा इस गेंद के ऊपर। सुपर 8 में जरूर जाती हुई टीम वंशरुद्रांश 11 थर्ड पालती। हार्ड लक मराठा अरेबियन स्थल।